बघा, वाक्प्रचारावर आलेला प्रश्न MPSCचा काय म्हणताय? वाक्प्रचाराचा अर्थ काय? वाखाणणी करणे, स्तुती करणे, दुर्लक्ष करणे, आनंदी होणे, दुःखी होणे. आणि खाली पर्याय आहे, ए सी बरोबर, बाकी सर्व चूक, फक्त ए बरोबर, बाकी सर्व चूक, सर्व बरोबर. वाखाणणी करणे म्हणजे काय? आपण एखाद्याच्या कामाची वाखाणणी करतो म्हणजे काय करतो? इंटरेस्टिंग. या ठिकाणी ना वाखाणणी करणे म्हणजे स्तुती करणे, एकच बरोबर आहे. बाकी सर्व चूक. उत्तर 2 येतंय. पण याच्या संदर्भात आपल्याला इतर काही विचारलं तर असेच काही इतर वाक्प्रचार येऊ शकतात का? याच अर्थाचे गुणगान करणे, एखाद्याची स्तुती करणे म्हणजे वाखाणणी करण्याला तुम्हाला उद्या प्रश्न असा येतो की समानार्थी वाक्प्रचार सांगा. गुणगान करणे, तोंड भरून बोलणे, कौतुक करणे समानार्थी आहे. डोळस प्रशंसा करणे, स्तुती करणे. त्यानंतर कौतुकाचे पाणी पाजणे, वा 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 क्या बात आहे. नाव गाजवणे, चांगल्या कामामुळे प्रसिद्धी मिळवणे. एक संबंधित वाक्प्रचार या ठिकाणी मी मुद्दाम तुम्हाला सांगितले आणि याच्या संबंधित म्हणी सुद्धा माहित असावे. जंगलात मोर नाचला, कोणी पाहिला? चांगलं काम केलं आहे, त्याचं कोणतरी कौतुक केलं पाहिजे, ते कोणाला दिसलं नाही. ज्याचं काम त्यालाच जाणे, म्हणजे कर्तृत्व असलेल्याची स्तुती आपोआपच होते. बघा, मन त्याच्याशी निगडीत मन या ठिकाणी म्हणतोय. गुण असेल तर गुणकारी मानतात. बघा, गुणी व्यक्तीची स्तुती होतेच आणि आलेलं कौतुक चांगलं, केलेली प्रशंसा स्वीकारण्यासारखी असते. लक्षात ठेवायचं.